काय झालं की नाही रे अजून? नाही अजून तयारी चालू आहे. झाली बहुतेक. बहुतेक झाली, थोडीशी बाकी आहे. मस्त भाजल्यावर कासच वाटताय. हा कासच वाटताय. सोबाचं ठेवून देतोय वरती, पूर्ण पॅक बंद करून घेतोय. इकडे एक पली घेतलंय, पलीमध्ये ना सर्व असं तूप घालून घेतोय. हे बघा सर्व स्मोक आता व्हायला चालू झालंय. तर सर्व स्मोक ना वरती टोपामध्ये अटकतो आणि आपल्या ना चिकनला एक नंबर असा स्मोकी फ्लेवर येतो बघा. आता सर्व तयारी चालूच आहे बघा. आपण आपल्या आता मंगिलदारी आहोत. इकडे भाई आहे, स्वीकारदा आहे आणि आकू सुद्धा आहे. आकू पण तयारी करते इकडे. हे बघा एक एक आता फिरवून घेतोय बघा, मस्त शेकतायत. एक नंबर झालेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण मस्तपैकी चिकनची पार्टी करणार आहोत. म्हणजे आमच्या मंगिलदारी ना अशी छान वाईब येते. पूर्ण वरती कसं जंगल आहे ना आणि आजूबाजूला पूर्ण अशी झाडझुडपं आहेत. तर निसर्गाच्या सानिध्यात ना आपण आज चिकन तंदुरीचा बेत करणार आहोत. आणि आमच्या मंगिलदारी कशी सर्व चूल वगैरे तिकडे मांडायची आहे आणि पूर्ण ओपन वातावरण आहे. तर मंडळी इकडे ना आता आपण चिकन बनवायला सुरुवात करतोय. ह्या सर्व गोष्टी इकडे घेतलेल्या आहेत. आज खास आई बनवणार आहे, म्हणजे आई सर्व आता मॅरिनेट करून देणार आहे. आम्ही सर्व ते नंतरला तंदुरी करणार आहोत. तर इकडे ना चिकन आता आपलं पूर्ण धुवून झालेलं आहे. 2-3दा धुतलंय आणि मीडियम साईजचे ना सर्व कटिंग करून घेतलंय. आई काय काय लागणार आहे आपल्याला इकडे तंदुरीसाठी? आता आपल्याला आला लसूण पेस्ट करायची आहे, लिंबू पिलायचं आहे. अच्छा, हे आला किती घेतलेलं आहे आणि लसणी? एक म्हणजे लसणीचा कांदाच घेतलेला आहे. अच्छा, इकडे ना पहिला आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेतोय. ही आपल्याला कसं पूर्ण मॅरिनेट करायला लागणार आहे. कुटणीमध्ये ना व्यवस्थित ठेसून घ्यायचं आहे. आल्याचे तुकडे किती लागणार आहेत? 5 घेतल्यात. हां हे घेतलेत. आणि इकडे काय काय सामग्री आपल्याला लागणार आहे? हे आपल्याला ना शेजवान चटणी घ्यायची आहे. शेजवान चटणी घेतलेली आहे, म्हणजे मस्त फ्लेवर येतो. हा इकडे आपला चिकन मसाला. हा इकडे ना आपला मंचुरियन मसाला आहे. हा बघा, हा म्हणजे ना मॅरिनेट करायला किंवा हा असं मंचुरियनसाठी पण वापरतात. मस्त एकदम ना आपल्या चिकनला कलर पण येतो आणि ह्याच्यामध्ये ना सर्व इन्क्लूड असतो. मीठ वगैरे जास्त घालायची गरज नाही. आणि इकडे ना हा बघा, हा पूर्ण आपण एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे, तो सुद्धा लागणार आहे. बाकी लिंबू वगैरे आहेत. आणि हा इकडे ना आपण तांदळाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे. हा वाटीभर घेतलेला आहे. एवढा लागणार नाही, जेवढा लागेल तेवढा घेवायचा नाही ना. मस्त जरा हलकासा क्रिस्पी पण येतो आपल्या चिकनला. तर पहिला तर आलं लसूण पेस्ट बनवून घेऊया. पूर्ण बारीक करून घ्यायचंय. इकडे आपल्या मंगिलदार आहोत आणि पूर्ण आपल्याकडे मंगिलदारी झाडं झुडपं आहेत ना. हो मस्त, म्हणजे मग जरा बरं वाटतं जरा काय पण बनवायला. हा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात इकडे आमचं घर आहे. आजूबाजूला संपूर्ण झाडं आहेत. आमच्या घराच्या इथे पाठीमागे पुरा जंगलच लागलेलं आहे. हा भारी मजा येते निसर्गाच्या सानिध्यात इकडे ना. आमच्या मंगिलदार पूर्ण हवा पण एकदम कंटिन्युअसली चालू असते. चला आता पूर्ण बारीक करून घेऊया. तर इकडे ना आता सर्वात पहिला हा सर्व आलं लसूण पेस्ट आपण रेडी केलेली ना, ती सर्व घालून घेतलेली आहे. आता एक एक करून सर्व गोष्टी याच्यामध्ये ॲड करतोय. लिंबू पूर्ण लागेल की अर्धा लागेल? नाही, थोडासाच. अर्धा लिंबू म्हणजे पिळून घेतोय. एकची गरज लागणार नाही, अर्धा बस होईल. चिकनच्या नुसार आपण घेतलेलं आहे तेवढं. तुम्हाला जेवढा क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे ना त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. अजून जास्त क्वांटिटी असेल तर एक लिंबू पूर्ण त्याच्यामध्ये पिळलं तरी चालेल. आता एक एक गोष्टी ॲड करायच्या आहेत. ही सर्व आपण शेजवान चटणी ॲड करतोय. चिकन मसाला ॲड करते. 1 ते 1.5 चम्मच ॲड करायचं आहे चिकननुसार. आपल्या पूर्ण पॅकेट टाकायची गरज नाही. 2 चम्मच तांदळाचं पीठ घालून घेतलाय. मॅगी मसाला. तर इकडे ना आता शेवटी आपण हा मंचुरियन पकोडा पीठ घालून घेतो याच्यामध्ये. हे किती चम्मच लागणार आहे? 4 चम्मच घ्यायचं. आपल्याला कसं तंदुरी करायची आहे ना, मग तंदुरीला जास्त नाही लागणार. अच्छा. आणि आपण चिकन फ्राय करतो ना, तो कसा पिठामध्ये फ्राय करायचा असतं, तेव्हा जास्त लागतो. तेव्हा जास्त लागतं. नाही ह्याला म्हणजे तंदुरी करायला आपल्याला कमी लागणार. तर 4 चम्मचच घ्यायचं आपल्याला. एक असं दुसऱ्या पण गोष्टी सर्व आपण ऍड केलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे कमी लागणार आहे. ह्याच्यामुळे ना मस्त आपल्या चिकनला भारी कलर येणार आहे. तर सर्व मिक्स करायला घेऊ ना, एक नंबर कलर तयार होईल. आणि ह्याच्यात ना आपण सॉस पण घेऊ शकता. हा, ब्लॅक सॉस, रेड सॉस. हा, पण आता इथे कसं गावाला कसं नाही भेटत आहे. आम्ही घेऊन येतो कधी कधी, पण आणलेले ते संपले सर्व. रेड सॉस आणि ब्लॅक सॉस, ब्लॅक चिली सॉस, रेड चिली सॉस, तो पण छान होतो चिकनमध्ये मॅरिनेट करण्यासाठी. इकडे ना 1 चम्मच हळद घालून घेतोय. 1 चम्मच आपला घरगुती मसाला.
1 चमच मीठ घालून घेते. असं जरा ड्राय वाटला ना तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा अजून. त्याच्यामध्ये थोडासा आपला ड्राय वाटतोय तर हलकासा लिंबू पिळून घेऊया आपण. म्हणजे हलकासा ओलसर होतो. नंतरला आपण मेन तंदुरी करायचा ना ते ऑटोमॅटिक पाणी सुटत जातो त्याला. व्यवस्थित ना आपल्याला बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाला लागला पाहिजे. हा किती टाइम आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायला लागेल? ना कमीत कमी 10 मिनिटं तरी ठेवायचं. म्हणजे मसाला व्यवस्थित लागतो ना. हा. तर मंडळी इकडे ना आता सर्व तयारी चालूच आहे बघा. आपण आपल्या आता मंगिलदारी आहोत. इकडे भाई आहे, स्वीकारदा आहे आणि आकू सुद्धा आहे. आकू पण तयारी करते इकडे. आणि शिवदा चूल पेटवून झालंय ना? चूल पेटवून झाले, निकारे पण चांगले झालेत आता आपल्या इथे. आपल्याला मेन निकाऱ्यावरती शिजवायचं ना? हो, निकाऱ्यावरती शिजवायचं आहे. कारण की हा चिकन आपण पूर्ण वाफेवर शिजवायचं आहे निकाऱ्यावर. हा. तर इकडे ना आपण हे बघा ही चाळणी घेतली, ह्याच्यावरती असं ठेवायचं. याला तूप लावायला लागेल ना? याला आधी आपण तूप लावूया. जर डायरेक्ट चिकन टाकलं तर ह्याला चिकन पूर्ण चिपकून जाईल. मग पहिला तूप लावून घेऊया, नंतर चिकन टाकायचं. मग कसं चिकन चिपकणार नाही ह्याच्यावरती. आपण तर तूप काढून घेतलंय बघा. तूप ऐवजी तेल वापरू शकता, पण पण तेलने आकू चिटकतं ना? तेलने चिपकतो. हा, तूपने जास्त चिटकण्याची शक्यता कमी असते. आता निकारा करायला ठेवलंय. अजून जरा फाटी लावायला लागतील. निकारे चांगले झाले ना की म्हणजे मस्त शिजेल तू चिकन. तर इकडे बघते पूर्ण ना चिकन आता मॅरिनेट करून झालेला आहे. हा बघा आपण ठेवला होता 10 मिनिटं आणि छान असा सर्व मसाला वगैरे लागलाय. इकडे ना चूल पण आता छान पेटलेले, निकारे हळूहळू व्हायला चालू झालेत. आता सुरुवात करूया ना? हो, आता सुरुवात करूया बनवायला. हा, इकडे तूप लावून घेतोय ना? तूप लावलं जरा थोडा. चिकन चिकन पहिला वरतून ना सर्वात पहिला तूप लावून घ्यायचंय, नंतरच वरती चिकन सोडायचंय. बस हलकासा लावून घ्यायचा. आता एक एक करून वरती घालून घेतोय. हो, गावाला हीच मजा असते गावाला आल्याच्या नंतरला. चिकन वगैरे बनवायला. हा, आम्ही दरवर्षी बनवतो ना. दरवर्षी काय ना काय बनवतो. गेल्या वर्षी बराच काय बनवलेला. हा, एक एक करून आता सोडून देतोय वरती. बरीच जागा आहे, भरपूर प्रमाणात ते लावू शकतो. ते सेंटरला शोधे, कारण की साईडला लवकर हिट नाही होत. हा, मध्ये कशी आग लागेल म्हणजे पेटते, मग चिकनचा लवकर शिजतो. म्हणून मध्ये मध्ये जास्त करून हे टाकतोय. हा बघा वरती आता सर्व चिकन घालून झालंय. वरतून पुन्हा असा घी सोडून घेतोय आपण. चांगला फ्लेवर पाहिजे, स्मोकी फ्लेवर. फ्राय पण होईल चांगला. तेल नाही सोडलं ना खाली चिटकतो आणि तो करपत जातो. म्हणून तेल सोडायचा थोडा. तेल किंवा घी. आता आपण घी घेतलेलं इकडे. सर्वांना व्यवस्थित लावून घ्यायचंय. लावायला पण गावठी पद्धत आपण वापरतो. हा बघा, हा ना आपण नारळाची चवड घेतली अशी गावाला घावणे बनवायला ना. घावणे पण आपण पॅन वरती तेल लावतात ना, हा युज करतात आमच्या इथे कोकणामध्ये. आम्ही तोच युज करूया सध्या. बऱ्याच ठिकाणी याचा वापर होतो. बऱ्याच ठिकाणी वापरतो. घावणे वगैरे आंबोळी बनवायला, असं तेल लावायला कुठे पण. आता थोड्या टाइमला आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. खाली आग आहे तर आता शिजायला चालू झालंय ते. इकडे ना आमची दरवर्षीची ही जागा फिक्स आहे, मंगिलदारा. आमच्या घराच्या मागेच ना परिसर एवढा छान आहे ना की भारी वाटतोय बघा. पूर्ण इकडे ना आजूबाजूला निसर्ग आहे आणि सर्व निसर्गाच्या सानिध्यात ना आपण इकडे काही जेवण बनवू शकतो. म्हणून आम्ही ना इकडे अशा प्रकारे ना 2 ते 3 चूल मांडूनच ठेवल्या, म्हणजे काही बाहेर असा बनवू शकतो. आणि बाहेरचा एन्व्हायरमेंट पण ना एवढा भारी आहे की छान वाटतो. एकदम हवेशीर आहे बघा. आता संध्याकाळची वेळ आहे ना तर सनसेट होत आलाय आणि आजूबाजूला भरपूर आमच्या घराच्या मागे झाडे आहेत बघा. त्याच्यामुळे एकदम हवेशीर वाटतो, एकदम निसर्गाच्या सानिध्यात. हे बघा ना मस्त आता ना गरम शेक लागतोय आणि थोडाफार आता शिजलेला आहे. पलटी फिरवून घेतोय, म्हणजे खालची बाजू शिजलाय. हे बघा एक एक आता फिरवून घेतोय बघा. मस्त शेकतायत. पुन्हा ना वरतून आपल्याला तेल सोडायला लागणार आहे, घी सोडायला लागणार आहे. आपण घी लावून चिपकला पण नाही अजिबात. हा बघा अजिबात खाली चिटकत नाही आणि मस्त शेकतायत. हे लांबलामध्ये पण ते शिजायला टाइम लागतंय. त्यांच्या मध्ये ठेवले होते ना ते प्रॉपर शिजले. आणि जास्त पण ना मोठे पीस नाही करायचे, नाही तर आतमध्ये शिजायला प्रॉब्लेम होतो. आतमध्ये कच्चे राहतात आणि बाहेरून आपल्या शिजले पण आतमध्ये कच्चा राहतो. छोटे पीस चांगले असतात. छोटे मीडियम साईजची कटिंग करायची, म्हणजे मसाला पण व्यवस्थित त्यांना लागतो. हा बघा सगळे पलटी फिरवून घेतले. मधले बघा प्रॉपर शिजले. त्यांना थोडासा शिजायला वेळ लागेल. तू लावते ना घी? हो, आपण घी लावून घेते. वरतून थोडासा सोडायचा.
वरतून सोडला होता, मागची बाजू आता पलटी मारायला ना परत वरतून लावून घेते. थोडा टाइम परत आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. इकडे ना काही आता रेडी झाले तर सर्व काढून घेतोय. हलकासा वरती ना तो काळा पण आलेला आहे, तो निघून जातो. एक कसं आगीमुळे ना लवकर ते काळे काळे होतात. हलकासा साईडला गेला ना की पूर्ण ते काळा काळा निघून जातो, कारण आतमधून ना ते शेकले नसतात. हे बघा, हे हलकेसे अजून थोडेसे बाकी आहेत. जे शिजते ते काढून घेतो एक एक. तर मंडळी आम्ही ना म्हणजे दरवर्षी आमच्या मंगलदारी वेगवेगळ्या गोष्टी बनवत असतो ना शिकूदा. हो, काय ना काय बनवतो. चिकनच्या मच्छीच्या व्हरायटी मध्ये काय ना काय नवीन नवीन गोष्टी बनवतो आम्ही. बरेच म्हणजे कौल चिकन बनवलेलं आहे, जवळ्याचा मोठला बनवला आहे आणि लेग पीस पण एकदा बनवलेला. 4-5 लेग पीस आणले होते आणि लेग पीस फ्राय केले होते सीख मीठ टाकून. दर टायमाची आमची ना इकडे म्हणजे मंगलदारी पार्टी फिक्स असते आणि जाम भारी मजा येते. इकडे ना फुकणीने थोडस आग आपण वाढवतोय. निकारे म्हणजे लाल होतात चांगले बघा. फुकणीने हवा घातली की म्हणजे शेक वरती चांगला लागतो. दाखव इकडे. हा बघा, इकडे ना आमच्या गावाला फुकणी बोलतात. याशी चूल पेटवते ना कामाला येते हवा द्यायला, म्हणजे लवकर आग पेटते. तुमच्या इकडे याला काय बोलतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ही आता दुसरी फेरी आहे आणि आता झालंय. पलटी फिरवलंय काय? पलटी एकदा फिरवलाय आणि वरून घे पण लावलाय. तर परत थोडे जरा शिजवतोय कारण की क्रिस्पी पण येत होता जास्त शिजवण्याची. ऑलमोस्ट झाले सर्व. मधलं शिजलंय, साईडचे बाकी आहे. तर आता इकडे ना पुढचे आपण सर्व चिकन ऍड करून घेतो याच्यावरती. सर्व काढून घेतलेत आता, एक एक कोण वरती ऍड करून घेतो. मस्त खाली निकारे झाले ते बघा, एकदम गरमागरम निकारे आहेत. लाल लाल भून खाली एकदम. वरती आता हलकसं तूप लावून घेतलंय जाळीवरती, ते पुन्हा सर्व ऍड करून घेतो वरती. थोडे थोडे आम्ही करतो, जास्त एकदम नाही टाकत. थोडं करून म्हणजे कसं लवकर शिजतं. जास्त मध्ये शिजत नाही लवकर. जास्त टाकले की जागा भेटत नाही त्यांना, मग ते अर्धे कच्चेच राहतात. तूप लावून तूप ऍड करून घेतोय. तर मंडळी इकडे ना आपण बनवतोय खरा हा चिकन. वाटतं तुम्हाला की लवकर होत असेल, पण खूप टाइम जातो ना शिकुदा. टाइम जातो आमचा. ऑलमोस्ट 1 तास गेला याच्यामध्ये बनवतो. हा, आणि खूप म्हणजे मेहनत खूप लागते याच्यामध्ये करायला. हा, कारण मेन चिकन शिजायलाच वेळ जातो. आणि कसं एक माणूस थांबायला लागतो, लगेच पलटी मारा, हे करा, परत तूप टाका, एकाला थांबायला लागते पुन्हा रेडी पर्यंत. नाही तर करपत जातो, काही कळत नाही. मग पुन्हा टेस्ट एकदम कळू लागेल. ते प्रॉपर शिजायला थांबायला लागतं इथे. मग पुढे जाऊ नाही शकत आपण बनवून. असं फ्राय वगैरे लवकर होतो, पण तंदूर करायलाच वेळ जातो. खूप टाइम लागतो, कारण ते पूर्ण ना निकाऱ्यावर शेकत असतात ना, ते एकदम कमी हीटवर शेकतात, त्याच्यामुळे वेळ जातो याला. आता हलकासा पलटी मारून घेतलाय आपण. ऑलमोस्ट हे पण शिजत झालेत. अजून 5 मिनिटं ठेवले की चांगले शिजून जातील. छान दिसतात आतमधून ना, एकदम सॉफ्ट शिजलेले आहेत. आणि मेन हा फ्लेवरच भारी येतो तंदूरचा, चुलीवरचा एक नंबर. इकडे ना आता काढून घेतो एक एक करून. शेकलेत चांगले. काय झालं की नाही रे अजून? नाही, अजून तयारी चालू आहे. झाली बहुतेक झाली, थोडीशी बाकी आहे. मस्त भाजल्यावर असंच वाटतंय. हा, असंच वाटतंय. होत आलेच आता, शेवटची फेरी आहे. आता येऊ द्या सर्वांना, हा, मग खाऊया सर्वांनी. झालेत बहुतेक. आता लास्टचे शिकवताना घातलेले तेव्हा. तर म्हणजे आता ना इकडे पूर्ण आपला चिकन शिजून रेडी झालेला आहे. आता ना ह्याला आपण ना एक स्मोकी फ्लेवर देतोय. तर सर्व हे चाळणीवर आपण ठेवलेलं आहे अशी जाळीवर, आणि खाली आता निकाऱ्यावरती तूप घालायचं आहे आणि वरतून हा टोप ठेवायचा आहे. म्हणजे तुपाचा धूर आहे ना, जो स्मोक असतो तो टोपामध्ये अटकतो आणि ह्यांना सर्व असं स्मोकी फ्लेवर येतो. टोप असं ठेवून देतो वरती, पूर्ण पॅक बंद करून घेतोय. इकडे एक पली घेतलंय, पलीमध्ये ना सर्व असं तूप घालून घेतोय. आता हा तूप निकाऱ्यावरती सोडायचं आहे. बघा सर्व स्मोक आता व्हायला चालू झालंय. तर हा सर्व स्मोक ना वरती टोपामध्ये अटकतो आणि आपल्या ना चिकनला एक नंबर असा स्मोकी फ्लेवर येतो. बघा केवढा धूर आणि मस्त असा स्मोक यायला चालू झालाय. पूर्ण पॅक बंद करायचा, वरतून पूर्ण असा स्मोकी एक नंबर फ्लेवर येतो. बघा केवढा धूर यायला चालू झाला. आता
आता ना फ्लेवर पूर्ण असं स्मोकचा देऊन झालेला आहे आणि आपलं चिकन एकदम खायला आता रेडी झालेलं आहे. तर आता काढून घेतोय प्लेटमध्ये. तर इकडे बघताय आपले ना चिकन तंदुरी एकदम मस्त रेडी झालेले बघताय केवढे भारी दिसते. आणि इकडे ना शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे. शेजवान चटणी बरोबर ॲक्च्युली ना हे मस्त एकदम छान चवीला लागतं, एकदम भारी दिसते ते बघा. चला आलोय आता ओटीवरती. इकडे सगळे आले, ताई आहे, शिकुदा आहे, भाई आहे इकडे. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाले ते. म्हणजे शेजवान चटणी बरोबर डिप करायचं, मस्त एक नंबर लागतं. इकडे ना शौर्य आले, आकू पण आहे, निधी पण आले इकडे बघा, खेळत होत्या. ए निधी खा, खावा कसं आहे सांगा. मी बनवलं. भारी दिसते. हा काय बनवलं? कसं आहे निधी, आहे काय छान? अगो तंदुरी आले शौर्या, मस्त आहे. आहे ना छान. तर मंडळी आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालेला आहे आपला चिकन तंदुरी. एक नंबर झालेला आहे. आणि आपण जो स्मोक फ्लेवर दिलेला आहे ना, भारी एकदम टेक्निक लावली आहे शिकुदाने. खाली तूप टाकला आणि वरती टोपामध्ये झाकून ठेवला. एक नंबर स्मोक फ्लेवर आलेला आहे आणि त्याचा पूर्ण फ्लेवर येतोय आणि मसाले वगैरे ना एकदम छान लागले आहे, भारी शिजलं, एकदम सॉफ्ट आहे. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.